मी प्राध्यापक एस.के. शकुंतला मॅथ्स अकॅडमीमध्ये तुमचं पुनश्च एकदा स्वागत करतो. झिरो टू हिरो बॅचला आपला प्रारंभ झालेला आहे. त्या बॅचमध्ये आपण प्रथमतः गणित भाग 1 बीजगणितमधील 2 चलातील रेषीय समीकरण हे प्रकरण स्टार्ट केलेले आहे. त्यावरती आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये जे काही याबद्दल डिटेल आपण अभ्यास केलेला आहे. त्यावर आपण आता सराव संच 1.1 सोडवून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला सराव करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रश्नांचा सराव झाला तर आपल्याला कॉन्फिडन्स इन्क्रीज होईल. सराव संच झाल्यानंतर आपण भावी बोर्ड परीक्षेतील PYQ चा सुद्धा सराव या बॅचमध्ये करणार आहोत. कारण की मी शब्द दिलाय तुम्हाला झिरो टू हिरो बनवणार मॅथमध्ये, तर तुम्ही वही पेन घेऊन तयार राहा. आपण आज सराव संच 1.1 स्टार्ट करत आहोत. सराव संच 1.1 मधील प्रथम प्रश्न आहे, खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा. म्हणजे तुम्हाला एक सामायिक समीकरणे दिलेली आहेत आणि समीकरण सोडवा बोललेत. म्हणजे समीकरण सोडवून पण दिलेले आहे, त्यांनी प्रोसिजर पण दिलेली आहे. पण तुम्हाला सांगितलंय की ह्या दिलेल्या चौकटीमध्ये योग्य त्या किमती भरा. आता बघा समीकरण कुठली दिलेली आहेत आपल्याला. 5x + 3y = 9 हे समीकरण नंबर 1 दिलेलं आहे. 2x - 3y = 12 हे समीकरण नंबर 2 दिले आणि त्यांनी सांगितलं पण आहे समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. आता ह्या दोन समीकरणाची बेरीज केली असता हे +3y आणि -3y हे दोन्ही पण कट होईल आणि 5x + 2x = 7x म्हणजे ह्या बॉक्समध्ये 7 येईल आणि 12 + 9 21 बरोबर आहे. आता जो ह्या बॉक्स 21 ॲज इट इज खाली येईल आणि इकडे गुणाकारामध्ये असलेलं 7 खाली येईल. 7चा टेबल 21 पर्यंत जाण्यासाठी 3 बोलावं लागेल. 7 × 7 7 2 14 7 3 21 म्हणून x ची किंमत येणार आहे 3. आलेली x ची किंमत इथं दिलेलं पण आहे त्यांनी. x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 काय आपल्याला 5x + 3y = 9 दिलेली x ची किंमत आपण x च्या जागी 3 ठेवली कारण की आपली x ची किंमत 3 आलेली आहे. x ची किंमत 3 ठेवल्यानंतर 5 त्रिक 15 + 3y = 9. आता हे जे 15 आहे समीकरणाच्या डाव्या बाजूला आहे, त्या साईडला गेल्यानंतर प्लस असेल तर मायनस होईल, इथे -15 येईल. आता हे बघा 9 - 15 याची वजाबाकी केली असता तुम्हाला -6 भेटेल. आता y ची किंमत काढण्यासाठी 3 × 1 3 3 2 6 म्हणजे इथे तुम्हाला y ची किंमत -2 भेटेल. आता किमती कुठल्या आलेल्या आहेत. x ची 3 आली आणि y ची -2 आलेली आहे. म्हणजे ह्या चलाच्या किमती आपण इथे ठेवून घेऊ ह्या ब्रॅकेटमध्ये. x ची किंमत आलेली आहे आपली 3 आणि y ची किंमत आलेली आहे आपली -2. म्हणजे ऍक्च्युअली त्यांनी प्रोसिजर करून दिलेले आहे, आपल्याला फक्त दिलेल्या चौकटीमध्ये काय येईल हे विचारलेलं आहे. म्हणजे त्यांनी कृती पूर्ण केलेली आहे, फक्त आपल्याला चौकटीमध्ये म्हणजे प्रोसिजर आहे. चलाचा लोप करून एका चलाचा लोप करून दुसऱ्या चलाची किंमत काढणे आणि तीच किंमत एखाद्या इक्वेशन मध्ये ठेवून दुसऱ्या चलाची किंमत काढणे ही प्रोसिजर आहे. हे प्रोसिजर त्यांनी फॉलो केली आहे आणि आपण त्यामध्ये दिलेल्या चौकटीचे किमती काढलेल्या आहेत. आणि आपण मागच्या 2 लेक्चर मध्ये हेच बघितलंय. एलिमिनेशन प्रोसेस म्हणतात त्याला, चलाचा लोप करण्याची पद्धत. आणि या पद्धतीवरून आपण समीकरण सोडवले आहेत. आता आपण नेक्स्ट समीकरण बघूया, म्हणजे सराव संच 1.1 मधील पुढील प्रश्नाचा विचार करूया. पुढील प्रश्न असा आहे, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. यामध्ये 2 इक्वेशन दिलेले आहेत. प्रथम उदाहरण आहे 3a + 5b = 26. a + 5b = 22.
दिलेल्या इक्वेशन उदाहरणामध्ये जे दोन इक्वेशन आहे त्या इक्वेशनला आपण नामकरण करूया. प्रथम इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 आणि सेकंड इक्वेशनला इक्वेशन नंबर 2 असं नामकरण करूया. आता या इक्वेशन कडे बघितल्यानंतर तुम्हाला काय समजतंय? आपल्याला बेरीज केल्यानंतर का वजाबाकी केल्यानंतर कुठल्या एखाद्या इक्वेशनला एखादं सहगुणकानं मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला कुठलेही सहगुणक कट करता येतो का हे विचार करायचा आहे. दिलेल्या दोन्ही इक्वेशन आपल्याला बी चा सहगुणक सेम आहे, तर आपण इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 जर वजा केलं तर आपण बी या चलाचा लोप करू शकतो. म्हणून आपण लिहून घ्या समीकरण 1 आणि समीकरण 2 वजा करू. आता समीकरण 1 काय आपलं 3a + 5b = 26 आणि समीकरण 2 आहे a + 5b = 22. आता याचा वजाबाकी करायची म्हटलं तर प्रत्येक जे आपलं इक्वेशन मधील प्रत्येक घटकाचे चिन्ह चेंज होतात. आता a ला इथं प्लस आहे मायनस होणार, इथं प्लस आहे मायनस होणार, इथे मायनस होणार. आता बघा +5a आणि -5b कट होणार आणि 3a मधून 1a गेल्यावर आपल्याला भेटणार 2a आणि 24 मधून 22 गेल्यानंतर आपल्याला भेटणार 4. अशा तऱ्हेने a = 4/2. तर a ची किंमत अशा प्रकारे आपल्याला 2 भेटते. भेटलेली a ह्या चलाची किंमत आपण कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवू म्हणजे आपल्याला b या चलाची किंमत भेटेल. तर आपण चला समीकरण 2 मध्ये a = 2 ठेवू. म्हणजे समीकरण 2 मध्ये a ह्या चलाची किंमत 2 ठेवल्यानंतर आपल्याला b या चलाची काढता येईल. तर समीकरण 2 काय आपलं a + 5b = 22. तर a ह्या चलाची किंमत 2 आहे. 2 + 5b = 22. आपण 2 कुठून ठेवली कारण की आपण ऑलरेडी a ह्या चलाची इथे किंमत काढलेली आहे. a = 2. आता ह्या 5b = 22 - 2. 5b = 22 मधून 2 गेले 20. b = आता हे जे 5 ह्या साईडला आहे म्हणजे गुणाकारात आहे, उजव्या बाजूला जाताना ते भागाकारात जाईल. त्यामुळं b या चलाची किंमत 5 × 5 = 5 × 20 4 आलेली आहे. b ह्या चलाची किंमत 4 आली. अशा तऱ्हेने दिलेल्या दोन्ही समीकरणामध्ये आपल्याला चल a आणि चल b ह्या दोन्ही चलाच्या किमती भेटलेल्या आहेत. यावरून आपण असं लिहू शकतो a, b = 2, 4 ही उकल मिळाली. एकदम सिंपल आणि साधं उदाहरण आहे कारण की त्यांनी ज्या चलाचा लोप करायचा आहे ती चल सेम दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला फक्त वजाबाकी करून आपण चलाचा लोप करून दुसऱ्या चलाची किंमत काढून आलेली किंमत एखाद्या इक्वेशन मध्ये ठेवून b या चलाची किंमत काढलेली आहे. समजलं? चला आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल आपल्याला पूर्ण सराव संच 1.1 आज सोडवून घ्यायचा आहे कारण की आपल्याला सराव संच संपल्यानंतर आतापर्यंत मागील 5 वर्षातील बोर्डाचे PYQचा सराव करायचा आहे कारण की आपल्याला गणितामध्ये हिरो बनायचे तर पूर्णपणे चिरफाड केली पाहिजे प्रकरणाची. आता चला नेक्स्ट उदाहरण घेऊया आपण. दिलेला आहे x + 7y = 10. हे इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे. दुसरे इक्वेशन दिलेलं आहे x - 2y 3x - 2y = 7. हे इक्वेशन दिलेलं आहे. आता हे बघा दोन्ही इक्वेशनाकडे पाहिले असता आपल्याला असं समजतंय की 7 आणि 2 याला आपण कुठल्याही संख्येने मल्टिप्लाय केलं तर आपण सेम करू नाही शकत. तर आपण त्या 3x ला ह्या इक्वेशन नंबर 1 ला 3 न गुणून हे दोन इक्वेशन मध्ये x चा सहगुणक सेम करू शकतो. म्हणजे आपल्याला नंतर वजाबाकी केली असता आपल्याला एका चलाचा लोप होईल. त्यामुळं आपण समीकरण
1 ला 3 ने गुणू. चला 3 ने गुणू. समीकरण 1 काय आहे? 3 इंटू x प्लस 7y इज इक्वल टू 10. 3x 7 त्रिक 21 y प्लस 10 त्रिक 30. हे भेटलेलं आहे आपल्याला समीकरण नंबर 3. याला नामकरण करून टाकू आपण. आता दोन समीकरण 2 आणि समीकरण 3 याचा विचार केला असता आपल्याला 3x या चलाचा लोप करणं शक्य आहे. त्यामुळे आपण काय करू, समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. म्हणजे आपल्या 3x ह्या चलाचा लोप होऊन y ह्या चलाची किंमत आपल्याला मिळेल. चला समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. आता समीकरण 3 काय आलेलं आहे आपलं? 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. आणि समीकरण 2 काय आपलं? 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आता मी तुम्हाला सांगितलं वजाबाकी करत असताना दिलेल्या समोरील इक्वेशनचे चिन्ह चेंज होतात. आता हे बघा, हे 3x प्लस आहे तर मायनस होणार, हे 2y प्लस आहे मायनस आहे तर प्लस होणार, आणि 7 प्लस आहे तर मायनस होणार. आता हे बघा, प्लस 3x आणि मायनस 3x कट होईल आणि 21y प्लस 2y किती होईल? 23y. आणि 30 मधून 7 गेले, खाली राहिले 23. तर y ची किंमत भेटलेली आहे आपल्याला. दोन्ही बाजूला 23 आलेला आपण कट करू शकतो. y ची किंमत भेटलेली आहे 1. y ह्या चलाची किंमत 1 भेटली. y ह्या चलाची आलेली किंमत आपण कुठल्याही समीकरणामध्ये ठेवू. तर आपण समीकरण नंबर 2 मध्येच ठेवू. समीकरण 2 मध्ये y इज इक्वल टू 1 ठेवू. आता समीकरण 2 काय आपलं? 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. 3x मायनस 2y ची किंमत आली आहे 1 इज इक्वल टू 7. आता हे बघा, 3x इज इक्वल टू, आता हे 2 जे आहे ते इकडे गेल्यानंतर प्लस मध्ये जाईल. 7 प्लस 2 समजलं? 7 प्लस 2 काय होणार? 9. x ची किंमत काढायची असेल तर आपण 9 ते 3 गुणाकारात असलेलं इकडे गेल्यावर भागाकारात होईल. 3 1 3, 3 त्रिक 9. x च्या चलाची किंमत भेटलेली आहे आपल्याला 3. म्हणजे दिलेल्या दोन्ही एक सामायिक समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला या समीकरणाची उकेल अशी भेटते: x, y इज इक्वल टू 3, 1 ही समीकरणाची उकल मिळाली. हे बघा विद्यार्थी, दिल्या आपल्याला लगेच समजलं पाहिजे की कुठल्या चलाचा लोप करायचा आहे. आपण इथं लगेच आपल्याला समजलं की ह्या इक्वेशनला आपण 3 ला जर गुणलं तर 3x आपण कट करू शकतो, कारण वजाबाकी केल्यानंतर 2 चलाचा लोप करू शकतो आणि y ची किंमत मिळवू शकतो. आणि आलेली y ची किंमत आपण कुठल्या या दोन्हीपैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये समीकरणामध्ये ठेवली असता आपल्याला पुढच्या चलाची म्हणजे दुसऱ्या चलाची किंमत मिळते. अशा तऱ्हेने आपल्याला x, y इज इक्वल टू 3, 1 ही समीकरणाची उकल मिळाली आहे. समजलं असणारच, कारण की आपण मागच्या 2 लेक्चर मध्ये दोन चलातील एक रेषीय समीकरणावर पूर्ण डिटेल मध्ये आपण अभ्यास केलेला आहे. तुम्ही जर अटेंड केले नसतील मागची 2 लेक्चर तर मागच्या 2 व्हिडिओ मध्ये जाऊन बेसिक पासून बघा. बेसिक पासून बघितल्यानंतर तुम्हाला या गणिताची आपल्याला असं गणित असं चिल्लर वाटतील. तुम्ही असं तोंडपाठ गणित करताल, बघितल्या तुम्हाला लक्षात येईल काय करायचं आहे, प्रोसिजर काय आहे गणितामध्ये. आणि प्रॅक्टिस केली ना तुम्ही असं परफेक्ट बनवून सांगाल. प्रॅक्टिस तर मी करून घेणारच आहे, सराव संच सगळे सोडवून घेणार आहेत. मागच्या 2-4 वर्षातील PYQचा सराव करणार आहोत आपण, कारण की आपल्याला मार्क घालवायचाच नाही, पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले पाहिजेत गणित विषयात. चला आपण पुढचं उदाहरण घेऊया. समजलं जरी कोणी एखाद्या विद्यार्थ्याला समजलं नसेल तर आपल्या शकुंतला मॅथ्स अकॅडमी टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही मेसेज करू शकता, सर मला ह्या सराव संच मधील हे एक्झाम्पल समजलं नाही. तुम्हाला मी पर्सनली याचं सोल्युशन तुम्हाला पाठवून देईन.
चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आपल्याला सराव संच आज संपवायचा. उद्या आपल्याला ह्या चॅप्टर रेषीय समीकरणाचे जे काही PYQ आलेले आहेत मागच्या 2-4 वर्षातील सॉरी एक्झाम्पल आहे 2x - 3y = 9. हे समीकरण नंबर 1 आहे. दुसरं समीकरण दिलेलं आहे त्यांनी 2x + y = 13. हे समीकरण नंबर 2 आहे. आता हे बघा, दिलेल्या दोन्ही इक्वेशनवरून तुम्हाला काय समजतंय? डायरेक्ट वजाबाकी केली असता समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा केला असता आपल्याला समीकरणामधील x च्या चलाचा लोप करता येईल. त्यामुळे आपण डायरेक्ट समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. आपल्याला दिलेल्या चलापैकी एक चलाचा लोप करायचा आहे. त्यामुळे आपल्याला काय काय ऑपरेशन करता येईल त्या अगोदर विचार करायचा आपण. आता आपल्याला 2x काढून टाकता येते, त्यामुळे y ची किंमत काढणं सोपं जाते. म्हणून डायरेक्ट आपण दिलेल्या समीकरण 2 न काय 2x + y = 13 वजा 2x - 3y = 9. तर वजाबाकीमध्ये मी तुम्हाला सांगितलंय प्रत्येकाचं चेंज जे साइन आहे ते चेंज होणार. इथे 2 च्या पुढे काय प्लस आहे म्हणजे मायनस होणार, इथे मायनस आहे म्हणजे प्लस होणार, आणि इथे प्लस आहे म्हणजे मायनस होणार. हे बघा, आता हे +2x आणि -2x रिमूव्ह झालं. आता y + 3y काय आलं 4y, आणि 13 मधून 9 गेले, खाली राहिले 4. दोन्ही साईडला 4 आलेले कट झाले आणि y = 1. y या चलाची किंमत 1 मिळालेली आहे. काही केलेलं नाही, फक्त आपण वजाबाकी केलेली आहे. वजाबाकी आता आलेल्या चलाची किंमत ह्या दोन्हीपैकी कुठल्याही समीकरणामध्ये ठेवू. तुम्ही सांगा कुठल्या समीकरणामध्ये ठेवायची? समीकरण 1 मध्ये ठेवायची का समीकरण 2 मध्ये ठेवायची? आपण दोन्ही समीकरणामध्ये ठेवले तर आपल्याला x च्या चलाची किंमत मिळते. असं काही नाही की पर्टिक्युलर मी घेतलोय समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा समीकरण 2 मध्ये. नाही, तुम्ही आलेल्या चलाची किंमत कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकता. चला आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवूया. बघा, इक्वेशन y = 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 मध्ये समीकरण 1 काय दिलेलं आपल्याला 2x - 3y = 9. आता 2x - 3 y ची किंमत काय आली? आपण 1 काढली आपण इथं y या चलाची, ते किंमत ॲज इट इज ठेवली इथं. हे बघा 2x - 3 = 9. 2x = 9 + 3 9 + 3 बरोबर आहे. तर 2x = 12. x = 12 डिवायडेड बाय 2. बेक बे बेसकून 12. x ची किंमत आलेली आहे 6. सोपं आहे का नाही मित्र? काहीच केलं नाही, अगदी बेसिक कन्सेप्ट, स्टेप बाय स्टेप. स्टेप कुठलीच इलिमिनेट करायची नाही. प्रत्येक स्टेप जर तुम्ही करत गेलं ना तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. त्यामुळं स्टेप रिमूव्ह करायची नाही, फक्त पहिल्यांदा दिल्या इक्वेशनचं ऑब्झर्वेशन करायचं की आपल्याला कुठल्या चलाचा लोप करता येतो, आणि त्या चलाचा लोप करून एका चलाची किंमत काढली. समजा दोन चल आहेत, एका चलाची किंमत पुन्हा दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवली असता दुसऱ्या चलाची किंमत निघते. यावरून x, y = x ची किंमत किती आहे 6, y ची किती काढली आपण 1. ही उकल मिळाली. समजलं? आता हे बघा, आता तुम्हाला वाटलं असेल की समीकरण 1 मध्ये ठेवून आपल्याला 6 ही किंमत मिळाली. आपण समीकरण 2 मध्ये ठेवून तुम्हाला समीकरणाला आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत काय आहे ते बघूया. चला, 2x + y = 13. आता y ची किंमत 1 आलेली आहे. 2x + 1 = 13. बघा, आता हे जे 1 आहे हे प्लस आहे, या साईडला गेल्यावर मायनस होईल, म्हणजे 2x = 13 - 1. 2x = 12. x = 12 डिवायडेड बाय 2. x = बेसकून 12. तर x या चलाची किंमत कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवली असता 6 आली आहे. आली का नाही 6?
म्हणजे स्टेपला महत्व आहे. तुम्ही प्रत्येक स्टेप मध्ये स्टेप एलिमिनेट करून आन्सर काढू शकत नाही, कारण की तुम्हाला प्रत्येक स्टेपवरून कॉन्फिडन्स लेवल असा वाढवू शकतो की मी जे गणित करतोय ते बरोबरच आहे, म्हणजे स्वतः कन्फ्युजन होत नाही. त्यामुळं तुम्ही स्वतः एक एक स्टेप बाय स्टेप आन्सर काढण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एकदा घरी गेल्यानंतर परत अजून तुम्ही म्हणजे घरीच असताल किंवा कोण कुठे क्लासमध्ये असेल, कोण कुठे असेल, तर परत एकदा व्हिडिओ बघा आणि आपले जे सराव संच मधील प्रश्न आहेत ते स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला जमले नाहीत तर तुम्ही व्हिडिओ मध्ये प्लेलिस्ट मध्ये तुम्ही जाऊन परत एकदा बघून चेक करू शकता की आपलं काय चुकतंय आणि काय सांगितलेलं आहे आपल्याला. चला पुढील एक्झाम्पल घेऊया आपण. समजत नसेल एखाद्या विद्यार्थ्याला तर तुम्ही आपल्या शकुंतला मॅथ्स अकॅडमीच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. ते टेलिग्राम तुम्ही जॉईन करायचं आणि ते तो पर्सनल मेसेज करायचा आहे की मला हे एक्झाम्पल समजलं नाही, किंवा व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक आपण प्रोव्हाइड केलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुप झिरो टू हिरो बॅगची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ग्रुपवर सुद्धा तुम्ही मेसेज करून सांगू शकता की मला हे समजलं नाही. चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये समीकरण पहिलं दिलेलं आहे 5m - 3n इज इक्वल टू 19, m - 6n इज इक्वल टू -7. आता हे बघा, दोन समीकरण दिले आहेत. आता इथे दोन्ही आपल्याला m ला इथे 5 न मल्टिप्लाय करून समीकरण 2 मध्ये m चा लोप करता येईल. नाहीतर आपल्याला n चा सहगुणक 3 आहे आणि ते n चा सहगुणक 6 आहे, तर आपण समीकरण 1 ला 2 ने गुणून समीकरण दोन्ही समीकरणामध्ये n चा सहगुणक सेम करू शकतो. समजा आता आपण इथं 3 आहे, तर ह्याला 6 करण्यासाठी आपल्याला 2 न गुणावं लागेल. मग 2 न गुणायचं असेल तर दोन्ही बाजूला 2 ने गुणू. चला समीकरण 1 ला 2 ने गुणू. का गुणायचं आहे? कारण की आपल्याला दिलेल्या दोन समीकरणामधून कुठलं तरी एक समीकरण कट करता आलं पाहिजे. चला आपण बघूया. समीकरण 5m - 3n इज इक्वल टू 19. आता दिलेल्या समीकरणाला 2 ने गुणायचंय दोन्ही बाजूला. हे बघा, इकडे 2 ने गुणलं, इकडे 2 ने गुणलं. आता हे बघा, आता काय झालं, 2 × 5 10m आणि 2 × 3 6n इज इक्वल टू 19 दोन्ही 38. हे आलेल्या समीकरणाला आपण समीकरण नंबर 3 नाव देऊ. समजलं? आता समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू, म्हणजे आपल्याला 6n ह्या चलाचा लोप करता येईल आणि m ची व्हॅल्यू मिळेल. समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण काय 3 आपण काढलेलं आहे, 10m - 6n इज इक्वल टू 38 वजा समीकरण 2 काय, m - 6n इज इक्वल टू -7. हे बघा, आता मी सांगितलं होतं वजा करत असताना इक्वेशन मधील प्रत्येक घटकाचे साइन चेंज होतात. आता m काय तुमचं प्लस आहे, इथं काय नाही म्हणजे प्लस आहे, प्लस आहे तर मायनस होणार, मायनस आहे तर प्लस होणार, आणि इथं मायनस आहे 7 तर हे सुद्धा प्लस होणार. आता हे बघा, +6n - 6n कट होणार. 10m मधून 1m गेला, म्हणजे 10m मधून 1m रिमूव्ह केला असता आपलं काय राहिलं 9m, आणि 38 + 7 इज इक्वल टू 45. तर m इज इक्वल टू 45 डिवायडेड बाय 9. आता 9चा पाडा 45 9 5 45, तर m ची किंमत भेटलेली आहे आपल्याला 5. m ह्या चलाची किंमत 5 आलेली आहे. आता m ह्या चलाची किंमत आपण कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवून पुढील n या चलाची किंमत काढू शकतो. आपण हे बघा, इक्वेशन मागच्या उदाहरणामध्ये तुम्हाला दोन्ही इक्वेशन मध्ये ठेवून दाखवलंय. आता प्रत्येक उदाहरणामध्ये आपण दोन्ही इक्वेशन मध्ये ठेवून आपला वेळ वाया घालवणार नाही, कारण की आपल्याला पूर्ण सराव संच आज कंप्लीट करायचा आहे. तर आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये m ह्या चलाची किंमत ठेवूया. m इज इक्वल टू 5 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 मध्ये ठेवू. हे बघा, समीकरण 2 काय, m - 6n
इज इक्वल टू -7. m ची किंमत काय आलेली आहे 5 -6n इज इक्वल टू -7. आता बघा -6n ऍज इट इज राहील, पण हे जे 5 आहे हे प्लस आहे, या साईडला गेल्यावर मायनस होईल, म्हणजे -7 -5 -6n इज इक्वल टू -12. आता दोन्ही साईडला मायनस मायनस आल्यानंतर तुम्ही त्याला रिमूव्ह करू शकता, म्हणजे n इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 6. 6 1 6, 6 2 12. तर n या चलाची किंमत आपल्याला भेटली आहे 2. समजलं? म्हणजे दिलेल्या इक्वेशनावरून m आणि n या दोन्ही चलाच्या किमती भेटलेल्या आहेत. तर m, n इज इक्वल टू 5, 2 ही चलाची उकल, ही समीकरणाची उकल मिळाली. समीकरणाची उकल मिळाली. समजलं? फक्त तुम्हाला मेन जो घटक आहे दिल्या आपल्याला प्रथमतः समीकरण मांडले असता समीकरणाला ऑब्झर्व करून कुठल्या चलाचा लोप करता येईल हे समजलं पाहिजे. आपल्याला इथं बघितल्या m चा पण लोप करता आला असता आणि n चा पण लोप करता येतो, पण आपण फक्त 6n आणि इथं 3n दिसलं तर आपण लगेच आपल्याला क्लिक झालं की आपण ह्या 3n ला 2 ने गुणून 6n करू शकतो. त्याच पद्धतीने आपण इथं ह्या समीकरणाला 2 ने गुणून 6n बनवलेला आहे आणि ह्या आलेल्या समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा केले असता m ह्या चलाची किंमत आपल्याला मिळालेली आहे. पण आलेल्या m ह्या चलाची किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवून n ह्या चलाची किंमत काढलेली आहे. समजलं? मागच्या दोन्ही लेक्चर ज्यांनी अटेंड केले त्यांना समजायला काहीच फरक पडणार नाही, कारण की आपण सरावच तेवढा करतोय. त्यामुळं फक्त सराव म्हणजे आपण सरावातून परफेक्ट बनायचं आपल्याला, म्हणून आपण सराव संचाचे प्रत्येक एक्झाम्पल सोडवून घेतोय. चला पुढचं एक्झाम्पल घेऊया, म्हणजे अजून तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी होईल. कारण की आपल्या क्लासमध्ये जे शिक्षक आहेत ते सराव संच सोडवून घेतात की नाही मला माहिती नाही, पण सराव संच तुम्हाला सोडवायला सांगतात घरी. त्यातून तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारायला घाबरता सरांना. म्हणून आपण सराव संच सोडवून घेतोय, म्हणजे तुमची कन्सेप्ट एखादी कन्सेप्ट प्रकरण शिकवताना राहिली असेल तर ते सराव संचामधून जे एक्झाम्पल आपण घेतोय त्यातून कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर राहील, कुठलीच कन्सेप्ट अशी राहणार नाही की तुमची क्लिअर होणार नाही. कारण की आपल्या बॅचचं नावच आहे 0 to हिरो बॅच. म्हणजे तुम्ही आता बॅच 0 असाल कुठल्याही लेवलला, बॅच संपेपर्यंत तुम्ही गणितामध्ये हिरो झाले असणारच, शब्द आहे आपला. चला पुढील उदाहरण घेऊया आपण. पुढील उदाहरण आहे असं आहे 5x प्लस 2y इज इक्वल टू 3, x प्लस 5y इज इक्वल टू 4. मी खाली बघतो असं वाटतं तुम्हाला आवडेल सर बघून शिकवतात का नाही. मला एक्झाम्पल तर घ्यावं लागेल, कारण की आपण सराव संच मधील आहे असे एक्झाम्पल सोडवून घेतोय. आता दिलेल्या दोन इक्वेशनाला आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 अशी नाव देऊया. आता दोन समीकरणाकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटते, कुठल्या समीकरणाचा म्हणजे आपल्याला कुठल्या चलाचा लोप करता येईल? आता इथे y ला सहगुणक 2 आहे आणि इथे y ला सहगुणक 5 आहे, म्हणजे याला किती नाही गुणलं तरी आपल्याला 2 ला किती नाही गुणलं तर 5 करता येणार नाही, 5 ला किती नाही गुणलं तर 2 करता येणार नाही. फक्त आपल्याला एवढं करता येईल, हे बघा इक्वेशन 2 मध्ये x चा सहगुणक 1 आहे, याला जर आपण 5 न गुणला असता तर आपल्याला समीकरण 1 प्रमाणे x चा सहगुणक 5 करता येईल. समजलं? म्हणजे आपल्याला इथे x चा सहगुणक 5 करता येईल, y च्या सहगुणाला काहीच करता येणार नाही. हे ऑब्झर्वेशन आपल्याला कळालं. आणि की आपल्याला समीकरण 2 ला 5 ने गुणू, समीकरण 2 ला 5 ने गुणलं x प्लस 5y इज इक्वल टू 4. आता दोन्ही साईडला 5 ने गुणला असता 5x प्लस 5 5 25y इज इक्वल टू 25. हे आलेलं नवीन समीकरण जे आहे याला आपण समीकरण नंबर 3 असं नामकरण करूया. आता आपल्याला बघा हे समीकरण 3 आणि समीकरण 1 बघितल्यावर आपल्याला असं समजते का नाही, समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा केले असता आपल्याला हे प्लस 5x आणि हे मायनस 5x कट होईल.
म्हणजे प्लस 5x. हे बघा समीकरण 3 घेतलं, समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण 3 काय आपलं 5x + 25y = 20. आता ह्यातून वजा करायचंय कुठलं समीकरण नंबर 1. समीकरण 1 काय आपलं 5x + 2y = -3. आता हे बघा मी तुम्हाला वजाबाकी करताना सांगितलंय दिलेल्या प्रत्येक घटकाचे साइन चेंज होतात, कारण की वजाबाकी करताना पुढच्या इक्वेशनला वजा ह्या चिन्हानं मल्टिप्लाय होतं, त्यामुळे ते साइन चेंज होतात. आता इथं 5चं साइन काय आहे प्लस आहे, म्हणजे आपण याला मायनस घ्यायचं. इथं 2चं काय प्लस आहे, मायनस घ्यायचं. इथं मायनस आहे म्हणजे प्लस होणार. आता हे बघा प्लस 5x आणि -5x काट. 25y मधून 2y गेले असता राहिले तुमचं 23y आणि 20 + 3 म्हणजे हे पण आपल्याला 23 भेटते. आता दोन्ही साईडला 23 आपण कट करू शकतो, कारण की समीकरणाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला सेम व्हॅल्यू असेल तर तुम्ही कट करू शकता. म्हणजे काय राहिलं इकडे काहीच राहिलं नाही, म्हणजे y ची किंमत 1 भेटलेली आहे. y ह्या चलाची किंमत 1 भेटलेली आहे. तर आलेली y ह्या चलाची किंमत तुम्ही कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवून x ह्या चलाची किंमत काढू शकता. आता हे बघा y = 1, y = 1 समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 काय आपलं x + 5y = 4. x + 5 × 1 y ची किंमत 1 = 4. x = 4 आणि हे जे प्लस आहे या साईडला गेल्यावर प्लस 5 आहे ना, 5 × 1 5 होणार. आणि या साईडला गेल्यानंतर 4 मधून -5 झाल्यानंतर x ची किंमत तुम्हाला भेटलेली आहे -1. x च्या चलाची किंमत -1 आलेली आहे. आता आपल्याला x आणि y दोन्ही चलाच्या किमती मिळालेल्या आहेत, तर आपण लिहूया. म्हणून x, y = -1, 1 ही समीकरणाची उकल मिळाली. समीकरणाची उकल मिळाली. असं प्रत्येक स्टेप बाय स्टेप लिहिलं असता तुम्हाला गणितामध्ये तुमचा मार्क कोणीही कट करू शकणार नाही. यामध्ये प्रत्येक स्टेप तुम्ही लिहिलेली आहे. समजलं? अजून उदाहरण आपण घेणारच आहोत, कारण की सराव संच 1.1 मधील संपूर्ण उदाहरणाचा सराव आज सरावच करायचा आपल्याला. चला पुढील एक्झाम्पल आपण घेऊया. दिलेले समीकरण असं आहे 1/3x + y = 10/3. दिलेलं समीकरण 1 आहे. दुसरं समीकरण काय 2x + 1/4y = 11/4. अरे बापरे काय दिले, टेन्शन घेऊ नका. दिलेले समीकरण तुम्हाला फक्त कन्फ्यूज करण्यासाठी असं दिलेलं असतं. हे अगदी साधं आणि सरळ समीकरण. आता हे बघा आपल्याला समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये अपूर्णांकामध्ये सहगुणक दिलेले आहेत. आता छेदाचा जर लोप करायचा असेल तर समीकरण 1 मध्ये छेदामध्ये काय 3, तर आपण दोन्ही साईडला 3 ने गुणाकार करायचा, म्हणजे हे छेदामधलं 3 कट होऊन जाईल. आता बघा समीकरण 1 घेऊ आपण, म्हणजे आपल्याला एकदम सिंपल आणि साधं समीकरण मिळेल. समीकरण 1 ला 3 ने गुणू. 3 ने का गुणवत आहोत आपण, कारण की छेदामध्ये 3 आहे. अंशामध्ये आपलं गुणाकारामध्ये 3 आलं आणि छेदामधलं 3 कट होऊन जाईल. हे बघा 3 × 1/x + y सॉरी 3 × आता हे समीकरण पूर्ण लिहून घ्या 1/3x + y = 10/3 × 3. दोन्ही साईडला 3 ने गुणाकार केलेला आहे. आता हे बघा सोडू आपण. 3 ने गुणाकार केला 3 1/3x + 3y. 3चा गुणाकार ह्या ब्रॅकेटमध्ये y सोबत सुद्धा होईल.
आणि 10/3 गुणिले 3. आता हे 3 आणि हे 3 कट होईल, हे 3 आणि हे 3 कट होईल. तुम्हाला इक्वेशन काय भेटणार आहे? x + 3y = 10. बघा हे इक्वेशन बघा आणि हे समीकरण आणि हे समीकरण बघा. हे समीकरण किती सोपे मिळालेलं आहे. म्हणजे फक्त तुम्हाला विद्यार्थ्यांना असं घाबरवण्यासाठी असे समीकरण दिले असतात, पण ह्या समीकरणामध्ये काही नसतं. फक्त दिलेल्या छेदामध्ये जी संख्या आहे त्या संख्येनं गुणाकार करून असं सिंपल साधं समीकरण बनवून घ्यायचे. आता आलेल्या समीकरणाला आपण समीकरण नंबर 3 हे नामकरण करूया. आता सेम समीकरण 2 मध्ये तुम्हाला काय वाटतंय? छेदामध्ये 4 आहे. आता छेदामधलं 4 काढून टाकत असेल तर इक्वेशनामध्ये किंवा या समीकरणामध्ये दोन्ही साईडला 4 न गुणू. समीकरण 2 ला 4 ने गुणू. हे बघा समीकरण 2 काय? 4 × 2x + 1/4y = 11/4 × 4. हे गुणाकार करून घेऊया. 4 2 8, 8x + 4 × 1/4y = 11/4 × 4. आता हे बघा हे 4 कट होईल, हे 4 हे कट होईल. मग आपल्याला मिळेल काय? हे बघा राहील आपलं 8x + y = 11. हे तुम्हाला समीकरण नंबर 4 भेटलेलं आहे. बघा हे समीकरण बघता क्षणी काय वाटतं आपल्याला? अरे किती अवघड समीकरण आहे. पण हे समीकरण आणि हे समीकरण सेम आहे. आता या दोन समीकरणावरून आपण सिम्प्लिफाईड करून सिंपल साधी समीकरण काढलेली आहेत आणि आलेल्या समीकरणावरून आपण चलाची किंमत काढणार आहोत. तर समीकरण नंबर आपलं 3 मध्ये काय बघा समीकरण x + 3y x + 3y = 10 आणि 8x + y = 11 आहे. तर आपल्याला कुठल्या चलाचा लोप करायचा आहे? दोन्ही चलाचा लोप करता येऊ शकतो आपल्याला. कारण की आपण इथे x ला 8 न गुणू शकतो किंवा हे समीकरण नंबर 4 ला 3 ने गुणू शकतो. आपण काय करूया? समीकरण नंबर 3 ला 8 ने गुणू. समीकरण 3 ला 8 ने गुणू. आता 8 गुणुले समीकरण 3 काय काढलेलं आहे आपण? हे बघा x + 3y = 10. x + 3y = 10. दोन्ही साईडला 8 ने गुणायचं. गुणाकार एखाद्या समीकरणामध्ये करायचं म्हणजे दोन्ही साईडला 8 ने गुणूया. 8x + 24y = 80. आता हे समीकरण तुम्हाला 5 भेटलेलं आहे. आता समीकरण 5 मधून समीकरण 4 वजा करूया. समीकरण 5 मधून समीकरण 4 वजा करू. समीकरण 5 काय आपलं? 8x + 24y = 80. 8x + 24y = 80. ह्या समीकरणामधून समीकरण 4 वजा करायचे. हे बघा 8x + y = 11. आता वजाबाकी करताना चिन्हाकडे द्यायचे. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. आता प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस. प्लस 8x मायनस 8x रिमूव्ह झालेला आहे. 24y मधून y गेलेला असतात 23y भेटतील आणि 80 मधून 11 गेले असतील आपल्याला 69 भेटतील. तर 23चं टेबल 23चं टेबल पाठ असायलाच पाहिजे. 23y = 69, y = 69 डिवायडेड बाय 23. 23 × 23, 23 × 3 = 69. तर y ह्या चलाची किंमत आपल्याला मिळालेली आहे 3. समजलं? आता समीकरण y ह्या चलाची किंमत 3 मिळाली. आता कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवू शकता तुम्ही? समीकरण नंबर 3 मध्ये ठेवू शकता, 4 मध्ये ठेवू शकता. आपण समीकरण नंबर 4 मध्ये ठेवू. y = 3 ही किंमत 4 मध्ये ठेवू. समीकरण नंबर 4 काय? समीकरण नंबर 4 काय आपलं? 8x + y = 11. 8x + 3 = 11. 8x
इज इक्वल टू 11 मायनस ए प्लस 3 ह्या बाजूला गेला असता -3 होईल. 8x इज इक्वल टू 8, x इज इक्वल टू 1. समजलं? दिलेले समीकरण पाहता क्षणी आपल्याला वाटतं ही खूप अवघड समीकरण आहेत, पण ही तर खरी सोपी समीकरण आहेत. आणि की उकलमध्ये x, y इज इक्वल टू 1, 3 ही उकल मिळाली. समजलं? किती सोपं आहे का नाही सोपं? चला. असे अवघड प्रश्नाचा सराव करायचा असेल तुम्ही करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा. शकुंतला मॅथ्स अकॅडमी, गणितामध्ये 0 पासून हिरो बनण्याचा एकमेव पर्याय. चला आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. सराव संच 1.1 मध्ये किती क्वेश्चन आहेत? संपूर्ण सराव उदाहरणाचा सराव आपण आज घेणार आहोत. पुढचं उदाहरण आहे बघा, हे बघा 99x प्लस 101 x1y इज इक्वल टू 499. समीकरण नंबर 1 देऊया. पुढचं एक्झाम्पल समीकरण आहे x प्लस 99y इज इक्वल टू 501. समीकरण नंबर 2. आता इथे थोडा टाइप चेंज आहे. मी तुम्हाला काय सांगितलंय, जेव्हा दिलेल्या दोन्ही समीकरणामध्ये सहगुणकाची अदला बदल असेल, बघा इथे x चा सहगुणक, इथे y चा सहगुणक आहे, आणि इथे जो x चा सहगुणक आहे तो इथे y चा सहगुणक आहे. म्हणजे दोन्ही समीकरणामध्ये ज्या दिलेल्या चलाचे सहगुणकाची अदला बदल असेल तर एक वेळेस दोन्ही समीकरणामध्ये दोन्ही समीकरणाच्या अगोदर बेरीज करायची आणि नंतर दोन्ही समीकरणाची वजाबाकी करायची. समजलं? जेव्हा चलाचे सहगुणक अदला बदल असतील, म्हणजे x चा सहगुणक इथे y चा आहे आणि इथे x चा सहगुणक इथे y चा आहे, म्हणजे सहगुणकाची अदला बदल असेल तर आपण एक वेळेस वजाबाकी करायची आणि एक इक्वेशन मिळायचं, आणि एक वेळेस बेरीज करायची आणि एक इक्वेशन मिळवायचं. आता हे बघा, समीकरण 1 आणि समीकरण 2 बेरीज करू. दोन्ही समीकरणाची बेरीज करू आपण. आता समीकरण 1 काय आपलं, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. समीकरण 2 काय, 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. याची बेरीज काय येते बघा, 200x, 99x आणि 101x, 200x प्लस 101y आणि 99y, 200y इज इक्वल टू 1000. आता दिलेल्या इक्वेशन मध्ये सिम्प्लिफाय करण्यासाठी दोन्ही बाजूला 200 ने भागू. आता ह्या आता 200x आहे, 200x ला 200 ने भागितला असता आपल्याला x भेटेल. इथं 200y आहे, याला 200 ने भागितला असता y भेटेल. आणि इथे 1000 ला 200 ने भागितला असता तुम्हाला 5 मिळेल. म्हणून x प्लस y इज इक्वल टू 5 हे इक्वेशन भेटलेलं आहे. आपण इक्वेशनला समीकरण नंबर 3 नाव देऊ. आता एक वेळेस आपण या दोन्ही इक्वेशनची बेरीज केली. आता समीकरण 1 समीकरण 2 याची वजाबाकी करू. आता वजाबाकी करायची म्हणल्यावर समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू, कारण की 501 मोठा आहे. चला, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण बघितल्यानंतर आपल्याला खूप मोठ्या संख्या वाटतात, पण ही मेथड खूप सोपी आहे, कारण की दिलेले सहगुणकच असे असतात, कारण की यांचे सहगुणक नंतर सेम होतात. बघा, 99 प्लस 101 200x झालं, 101 प्लस 99 200y झालं. आणि याचं संक्षिप्त रूप आपण सिम्प्लिफाईड इक्वेशन काढलेलं आहे, x प्लस y इज इक्वल टू 5. म्हणून हे समीकरण तुम्हाला कसं वाटतंय आणि हे समीकरण बघा, हे खूप मोठं वाटतंय, हे समीकरण समजायला सोपं वाटतं. त्यामुळं सहगुणकाची अदला बदल असेल तर दिलेले समीकरणाची एक वेळेस बेरीज करायची आणि एक वेळेस वजाबाकी. आता आपण वजाबाकी करू. समीकरण 2 काय आपलं, 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 वजा 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. आता वजाबाकी करताना मी अजून सांगतो, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये सांगतोय, दिलेल्या समीकरणाचे
साइन चेंज होतात. आता इथे प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस. आता बघा x1 मधून 99 गेले 2x, 99 मधून मायनस x1y गेले मायनस 2y, आणि 501 मधून 499 गेले असतात 2. आणि दिलेल्या आलेल्या वजाबाकीला दोन्ही बाजूला 2 ने भागितले असता आपल्याला काय भेटणार आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 1. आता x प्लस वाय आणि x मायनस वाय साध्या आणि सरळ सोपे इक्वेशन मिळालेले आहेत. या इक्वेशनला इक्वेशन नंबर 4 देऊया. आता इक्वेशन 3 आणि 4 ची डायरेक्ट बेरीज करूया. समीकरण 3 आणि समीकरण नंबर 4 बेरीज x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 1. याची करायची आपल्याला बेरीज. बेरीज केली असता प्लस मायनस वाय कटून जाईल, 2x इज इक्वल टू 6 आणि x इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 2, x इज इक्वल टू 3. x ह्या चलाची किंमत मिळालेली आहे. किती सोपं आहे. आता x ह्या चलाची किंमत, आलेली किंमत कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवू, आपण काय करू, समीकरण नंबर 3 मध्ये ठेवू. x इज इक्वल टू 3 ही जी किंमत आहे समीकरण नंबर 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 काय आपलं, x प्लस वाय इज इक्वल टू 5. समीकरण 3 मध्ये ठेवू x प्लस वाय इज इक्वल टू 5. x इज इक्वल टू 3 आले, y इज इक्वल टू 5. आता हे जे 3 आहे ह्या साईडला गेल्यावर मायनस मध्ये जाईल, म्हणजे 5 मायनस 3 y इज इक्वल टू 2. किती सोपं आहे. बेरीज वजाबाकी, एकदा 2 समीकरणाची बेरीज, एकदा 2 समीकरणाची वजाबाकी. आलेल्या समीकरणावरून चलाच्या किमती काढायच्या. इथे लोप करायचा आहे का, लोप करायचं म्हणजे ह्याचे सहगुणक 1 करायचे म्हणल्यावर तुम्हाला अख्खा पूर्ण 3 तास जातील तुमचे पेपर्स, तरी सुद्धा तुमचे या सहगुणक 1 होऊ शकणार नाही. त्यावेळेस लक्षात ठेवायचं, सहगुणकाची जर अदला बदल झालेली असेल तर 2 सहगुणाची दिलेल्या 2 समीकरणाची बेरीज एक वेळेस करायची आणि दिलेल्या 2 समीकरणाची बेरीज वजाबाकी एक वेळेस करायची, आणि आलेले 2 सिम्प्लिफाईड समीकरण आहेत ह्या 2 समीकरणाचं ऑब्झर्वेशन करून आपल्याला चलाची किंमत काढायची. म्हणून x, y इज इक्वल टू 3, 2 ही समीकरणाची उकल मिळाली. समजलं. मोठे मोठे गार केले फुन्नस मध्ये. हे बघा मोठे मोठे गार केले का नाही आपण, मोठे आकडे बघून घाबरायचं नाही, हे आपल्याला फसवण्यासाठी असतात. तुम्ही हिरो आहात गणिताचे. चला पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण. आणि प्रत्येक एक्झाम्पल तुम्ही घरी गेल्यानंतर परत 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 स्वतःहून सोडवायचंय. काही जर तुम्हाला एक्झाम्पल मध्ये अडचण आली तर मग व्हिडिओ बघायचा, व्हिडिओ मध्ये अजून बघायचं कसं सांगितलं होतं, कारण की सराव संच मधील प्रत्येक एक्झाम्पल आपण सोडवून घेत आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर अगोदर हे उदाहरण घ्यायचं, विचार करायचा कुठल्या चलाचा लोप करता येईल, कुठल्या चलामध्ये दिलेले दोन्ही इक्वेशन कसे आहेत किंवा त्याचे सहगुणकाची अदला बदल झालेली आहे का हे चेक करायचं. त्यावरून आपल्याला किंवा गुणाकार कुठला करून सहगुणक सेम करता येतात का हे सर्व पाहून जर तुम्हाला एखादं उदाहरण आलंच नाही स्वतःहून तर ते घाबरायचं नाही किंवा लगेच डिमोटिवेट व्हायचं नाही. आपण आता प्रथम स्टेज लावू. आपण लगेच उदाहरण कसं बघायचं, व्हिडिओ मध्ये जायचं, ते एक्झाम्पल काढायचं आणि बघायचं, कारण की आपली शकुंतला मॅथ्स अकॅडमी तुम्हाला हिरो बनवायला तयारच आहे. तुम्ही फक्त तयारीला कमी पडू नका मित्रांनो. चला पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. पुढचं आणि लास्ट एक्झाम्पल आहे 49x इज इक्वल मायनस 57y इज इक्वल टू 172. 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. समीकरण 1, समीकरण 2. समीकरणाकडे बघायचं, कोणी चष्म्यातून बघा, कोणी सरळ बघा. ज्याला चष्मा आहे त्याने चष्म्यातून बघा, नाही तर ज्याला चष्मा आहे त्याने चष्मा घातला तर तुम्हाला अंक वेगळे दिसतील. हे बघा, ह्या समीकरण 1 मधील x चा सहगुणक समीकरण 2 मधील y चा सहगुणक आहे, आणि समीकरण
2 मधील x चा सहगुणक समीकरण 1 मधील y चा सहगुणक आहे, म्हणजे सहगुणकाची आदला बदल आहे. सहगुणकाची आदला बदल असेल तर तेव्हा आपण काय सांगितले तुम्हाला, एक वेळेस 2 समीकरणाची बेरीज करायची आणि एक तिसरं समीकरण मिळवायचं, अजून 2 समीकरणाची वजाबाकी करायची, चौथं समीकरण मिळवायचं आणि समीकरण 3 आणि समीकरण 4 वरून दिलेल्या इक्वेशन मधील किंवा समीकरणावरील चलाच्या किमती काढायच्या. म्हणजे समीकरण 3 आणि 4 भेटल्यानंतर पुन्हा आपण विचार करायचा आहे त्या दोन्ही इक्वेशन मधील कुठल्या चलाचा आपल्याला लोप करता येईल, आणि लोप करून किंवा डायरेक्ट बेरीज वजाबाकी करून जर चलाची किंमत मिळत असेल तर डायरेक्ट बेरीज वजाबाकी करून आपण चलाची किंमत काढू. तर आपण सांगितल्याप्रमाणे 2 इक्वेशनची आता बेरीज करूया. हे बघा, समीकरण 1 आणि समीकरण 2 बेरीज करू. समीकरण 1 काय, 49x - 57y इज इक्वल टू 172. 57x मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना असं वाटतं सर काय प्रत्येक जे आकडा आहे ते कधी इंग्लिश मध्ये सांगतात कधी मराठीमध्ये सांगतात, कारण की आपण गणित हा विषय सीबीएसई बोर्डला सुद्धा मी शिकवतोय, त्यामुळं असं थोडं जमलिंग होतं. पण आता कोणालाही समजतंय हे 172 आहे, 172 आहे, त्यामुळे असं काही कन्फ्युज व्हायची गरज नाही. आपल्याला मेथड शिकणं महत्वाचं आहे. आपल्या नॉलेजमध्ये असं न्यूनगंड नाही आला पाहिजे. आपण मराठी मीडियमला कमी समजू नका. मराठी मीडियम मधून सुद्धा IAS पर्यंत पोहोचलेले आपण खूप जण बघितलेले आहेत. विश्वास नागरे पाटलाचं उदाहरण घ्या. चला आपण दिलेले 2 आणि 1 या समीकरणाची बेरीज करायची. हे बघा काय येणार, समीकरणाची बेरीज 49x मायनस प्लस 57x करणाची बेरीज 106x मायनस 106y. हे बघा 106y इज इक्वल टू 424. बेरीज करून बघा, 2 2 4 7 आणि 5 12, हाताला 1 1 आणि 2 3 आणि हातचा 1 4. आता दिलेल्या इक्वेशन वरून सिम्प्लिफाईड किंवा साध्या स्वरूपातलं इक्वेशन काढायचं असेल तर दोन्ही बाजूला 106 ने डिवाइड करूया. आता इथे 106 ने डिवाइड केला असता तुम्हाला काय भेटेल, x मायनस y इज इक्वल टू 106 चा जर भाग दिला 424 ला तर 4 वेळा जाते, म्हणून इथं 4 भेटेल. समजलं. दिलेल्या इक्वेशनला तुम्ही इक्वेशन नंबर 3 हे नाव देऊ शकता. आकडे बघून घाबरायचं नाही मित्रांनो, एसके सर तुमच्या सोबत आहेत. आपण गणितामध्ये हिरो बनायचं म्हणजे बनायचंच. मोटिवेशनची गरज नाही मित्रांनो, तुम्ही फक्त आपल्या आई वडिलांचं कष्ट हेच तुमच्यासाठी सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे. असे मोबाईलवरती रील बघून किंवा कुठलं मोटिवेशनल भाषण ऐकून मोटिवेशन येत नाही. तुम्हाला मोटिवेशन पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं कष्ट फक्त कष्ट बघा, कारण की ते कष्टच तुम्हाला असं मोटिवेशन देईल की तुमचं शेवटपर्यंत रिझल्ट येईपर्यंत मोटिवेशन कमी होणार नाही. रील बघून आलेलं मोटिवेशन तात्पुरतं असते मित्रांनो. चला, दिलेल्या इक्वेशन नंबर 3 आपल्याला मिळालेला आहे. आपण इक्वेशन नंबर 4 काढूया. इक्वेशन नंबर 4 कसं काढायचे, तर एकदा 2 समीकरणाची बेरीज करायची आणि नंतर एकदा 2 समीकरणाची वजाबाकी करायची. आता समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू, वजाबाकी करायची. आता बघा समीकरण 2 काय, 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. आणि समीकरण 1 काय, 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. वजाबाकी केली असता चिन्हाकडे लक्ष द्यायचंय. इथे प्लस आहे मायनस होणार, इथे मायनस आहे प्लस होणार, इथे प्लस आहे मायनस होणार. 57 मधून 49 गेले, किती राहिले, 8x. 57 मधून 49 गेले, इथे किती राहिले, 8y. आणि 252 मधून 172 गेले तर किती राहते, इथं राहते 80.
आता दोन्ही बाजूला 8 ने जर आपण भागाकार केला तर आपल्याला एक सिम्प्लिफाईड इक्वेशन मिळेल x प्लस वाय इज इक्वल टू 10. या इक्वेशनला इक्वेशन नंबर 4 देऊया. आता बघा इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 म्हणून आपण डायरेक्ट चलाच्या किमती काढू शकतो. कसं? एकदा दोन्ही चलाची बेरीज करायची डिवायडेड बाय 2. बघा 10 10 4 14 भागिले 2 किती आलं 7. आणि एकदा वजाबाकी करायची 10 मधून 4 गेले खाली राहिले 6 6 डिवायडेड बाय 2 3. म्हणजे आपल्याला 20 समजतंय कारण की आलेल्या इक्वेशन वरून आपण चलाच्या किमती काढू शकतो. पण आपण तसं जायचं नाही कारण की प्रत्येक स्टेपला मार्क आहे. आता दोन इक्वेशन मध्ये फक्त आपल्याला बेरीज करायची. समीकरण 3 व 4 बेरीज करू. समीकरण 3 काय आपलं आलेलं आहे x मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि समीकरण 4 आलेलं आहे x प्लस वाय इज इक्वल टू 10. प्लस वाय मायनस वाय कट होईल 2x इज इक्वल टू 14 x इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय 2 x इज इक्वल टू 7. आलं. x या चलाची किंमत आलेली आहे. x या चलाची किंमत तुम्ही समीकरण नंबर 3 मध्ये ठेवा नाही तर समीकरण नंबर 4 मध्ये ठेवा. कुठल्या ठेवायचंय? आपण समीकरण नंबर 4 मध्ये ठेवू. समीकरण नंबर 4 काय आहे बघा x प्लस वाय इज इक्वल टू 10. x ची किंमत काय आली 7 प्लस वाय इज इक्वल टू 10. y इज इक्वल टू हे डाव्या साईडला असलेले 7 उजव्या साईडला गेल्यानंतर मायनस होईल. 10 मधून 7 गेले खाली राहिले 3 म्हणून y या चलाची किंमत आलेली आहे 3. यावरून x, y इज इक्वल टू 3 नाही x ची किंमत 7 आलेली आहे 7,3 ही उकल मिळाली. समजलं मित्र? मोठमोठ्या संख्या बघून घाबरायचं नाही. त्यांना गार करायचं. गणितामध्ये गार करायचं. चला अशा तऱ्हेने आपण सराव संच 1.1 संपवलेला आहे. व्हिडिओ आवडले असल्यास शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा कारण की तुमच्या बरोबरच तुमच्या मित्र सुद्धा हिरो बनले पाहिजे गणित विषयात. त्यामुळं मित्रांना लिंक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.